नमस्कार मंडळी, सोनालीज किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. चला तर वळूया आपल्या आजच्या रेसिपीकडे. आजची रेसिपी आहे गुलाबजाम. गुलाबजाम बनवताना भरपूर काळजी घ्यावी लागते. गुलाबजामचे पण भरपूर प्रकार येतात, त्यामध्ये मी गिट्सचे गुलाबजाम बनवलेले आहेत. मी इथे तुम्हाला काही टिप्स आणि ट्रिक्स सांगणार आहे, त्या तुम्ही फॉलो करू शकता. त्यामुळे तुमचे गुलाबजाम खूप छान होणार आहेत. चला तर मग रेसिपीकडे वळूया. दूध, गिट्सचं इन्स्टंट मिक्स 200 ग्रॅम, तूप, साखर आणि पाणी. सर्वात पहिले इन्स्टंट मिक्स व्यवस्थित एकजीव करून घ्यावं. त्यानंतर हळूहळू दूध टाकून व्यवस्थित मळून घ्यावे. हे पीठ मळताना व्यवस्थित 2 ते 3 वेळेस दूध टाकून व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. इथे तुम्ही 3 ते 4 कप दूध घेतलं तरी चालेल. अशा पद्धतीने मळून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित गोळे करायचे आहे. आणि गोळ्यांना अजिबात क्रॅक राहिला नाही पाहिजे, त्यामुळे आपले गुलाबजाम व्यवस्थित होणार आहे. जर तुम्ही बनवलेल्या गोळ्यांना क्रॅक नसेल तर असं समजायचं की तुमचं पीठ व्यवस्थित मऊ झालेलं आहे. जर गोळ्यांना क्रॅक गेले तर ते पिठामध्ये परत दूध टाकून मळून घ्यायचं आहे. इथे माझ्या गोळ्यांना क्रॅक जातो, त्यामुळे मी परत दूध टाकून व्यवस्थित मळून घेत आहे. दूध टाकल्यानंतर ते चिकट होतं. दूध व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर पीठ व्यवस्थित मऊ होतं. इथे माझं पीठ मुलायम झालेलं आहे. आता मी गोळे करून घेतले आहे. मी बनवलेला गोळा बघा, त्याला एक पण क्रॅक नाही आहे. असेच गोळे बनवून घ्यायचे. मी सगळ्या पिठाचे गोळे बनवून घेतले आहे. इकडे आपण पाकासाठी पाणी टाकणार आहोत. पाणी 600 ml घ्यायचं आहे. 500 ग्रॅम साखर घ्यायची आहे. त्यानंतर फ्लेम कमी करून झाकण ठेवून द्यायचं आहे पाक होण्यासाठी. मी एका कढईमध्ये तूप टाकून घेतलेलं आहे. तूप तुम्हाला लागेल तेवढं घ्यायचं आहे. इकडे पाण्याला उकळी आलेली आहे. गॅस कमी करून ठेवायचा आहे. तूप तापलेलं आहे. आपण त्यात हळूहळू गोळे टाकून घ्यायचे आहे. एका वेळेस 4 ते 5 गोळे तळून घ्यायचे आहे. गोळे तुपात टाकल्यानंतर व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. तुपामध्ये हलवून तळायचे आहे, कारण ते कढईला चिकटू शकतात. जास्त पण काळे होऊन द्यायचे नाहीये. लाईट ब्राऊन कलर होऊन द्यायचा आहे.
असे झाल्यानंतर ते कढईतून काढून घ्यायचे आहे बाजूला भांड्यामध्ये. अशा प्रकारे माझे सर्व गुलाबजाम तळून झालेले आहे. आता आपण पाक बघूया कसा झालेला आहे. अशा प्रकारे तळायचे आहे ते. आपल्या पाकाची तार तुटत आहे तर असं समजायचं की पाक तयार झालेला आहे. आपण त्यात हळूहळू गुलाबजाम टाकून देऊ. गुलाबजाम टाकल्यानंतर गॅस स्विम करायचा आहे. त्यानंतर 10 मिनिटं ते झाकण ठेवून वाफून द्यायचे आहे. दहा मिनिटं झालेले आहे. आपले गुलाबजाम तयार आहे. ते अजून तयार करण्यासाठी 1 ते 1.5 तासासाठी ठेवायचे आहे. तयार आहे आपले गुलाबजाम. अशाच नवनवीन रेसिपीसाठी सोनालीज किचन कुकिंगला नक्की सबस्क्राईब करा आणि तुम्ही पण ट्राय करा आणि कसे झाले मला कमेंटमध्ये नक्की सांगा. थँक्यू फॉर वॉचिंग.